नमस्कार मित्रांनो, फक्त 10 सेकंदासाठी कल्पना करा, तुम्ही एसटी बसने प्रवास करण्यासाठी घराबाहेर पडला आहात. खिशातलं NCMC कार्ड काढण्यासाठी खिशामध्ये हात घातला आणि लक्षात आलं की कार्ड हरवलेलं आहे. काही तासांनी कळतं की कार्डमधील पैसे संपले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे यासाठी कोणताही OTP आला नाही, पिन मागितला गेला नाही आणि व्यवहाराचा मेसेज सुद्धा वेळेवर मिळाला नाही. मग पैसे गेले कसे? आजच्या या व्हिडिओमध्ये याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर कार्ड कसं काढायचं, त्याची फी किती आहे, अर्ज कुठे करायचा, कार्ड हरवल्यानंतर काय करायचं आणि कोणत्या 5 चुका टाळायच्या आहेत, हे सगळं काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजणार आहे. ही माहिती स्वतःपुरती मर्यादित न ठेवता सर्वांना नक्की शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मूळ गोष्ट समजून घेऊ. NCMC म्हणजे काय? नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे ₹1 आधारित एक स्मार्ट कार्ड आहे. त्याचबरोबर या कार्डचा वापर एकाच कार्डवर एसटी बस, मेट्रो, रेल्वे, टोल नाका, पार्किंग आणि काही ठिकाणी किरकोळ खरेदीसाठी देखील करता येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच MSRTCने हे कार्ड महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी हे कार्ड सक्तीचं केलेलं आहे. सुरुवातीला ही सक्ती 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार होती, पण अनेक पात्र प्रवाशांना अजूनही कार्ड मिळालेलं नसल्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मुदत आता वाढवून दिलेली आहे. त्याचबरोबर याची शेवटची मुदत काय आहे ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक नक्की बघा. त्याचबरोबर अजून कार्ड ज्यांनी काढलं नाही त्यांनी देखील हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा. त्याचबरोबर आता आपण बोलूया की हे कार्ड नेमकं कसं वापरता येतं. तर हे कार्ड एक कागदी पासच्या जागी आपल्याला वापरता येणार आहे. कागदी पास, चिठ्ठ्या आणि सवलतीच्या कागदपत्रांचा गोंधळ मोठा होता. काही वेळा सवलतींचा गैरवापरही व्हायचा. आता या कार्डमुळे कोणत्याही प्रकारची सवलत तुम्ही घेऊ शकणार नाही. म्हणजे जर तुम्हाला कोणतीही सवलत मिळत नसेल तर, आणि जर तुम्हाला खरंच सवलत मिळत असेल तर हे कार्ड तुम्ही काढणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला मिळणारी तुमची योग्य सवलत तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्याचबरोबर कार्ड कसं आणि कुठे काढायचं आणि हे कार्ड काढण्यासाठी किती खर्च येतो. आता अनेकांच्या मनात प्रश्न असा आला असेल की हे कार्ड नेमकं कसे काढायचे व कुठे काढता येईल. अनेक जण मला फोन लावून विचारत होते, मेसेज करत होते की भाऊ हे कार्ड नेमकं कुठं आणि कसं काढायचं. तर तुम्ही लक्षपूर्वक नक्की बघा. हे कार्ड तुम्हाला तुमच्या जवळच्या एसटी बस स्थानकावर म्हणजेच एसटी डेपोमध्ये किंवा महामंडळाने नेमलेल्या अधिकृत एजंटद्वारे काढता येणार आहे. ग्रामीण विभागातील आणि शहरी विभागातील सर्व नागरिकांची सोय व्हावी यासाठी 4000हून जास्त ठिकाणी हे कार्ड काढण्याची मोहीम आता सुरू आहे. म्हणजेच गेल्या 3-4 महिन्यांपासून जेव्हापासून या कार्ड बद्दलची घोषणा झालेली आहे त्या दिवसापासून हे कार्ड काढण्याची प्रक्रिया आतापर्यंत सुरूच आहे आणि येत्या काही दिवसात म्हणजेच थोड्याच दिवसामध्ये हे कार्ड काढण्याची प्रक्रिया थांबणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे कार्ड काढून घेणे अत्यंत गरजेचे व फायदेशीर ठरणार आहे. आता मी सांगतो अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतात. यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड, जे आधार कार्ड ओळखपत्र म्हणून काम करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर. हो, तुम्ही बरोबर ऐकलात, तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी चालू असलेला गरजेचा आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबर
आणि मोबाईल दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी लागणार आहेत. त्याचबरोबर तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं कार्ड लगेच निघणार आहे. त्याचबरोबर अर्ज केल्यानंतर कार्ड मिळायला साधारण 15 ते 20 दिवस लागतात. त्यामुळे आता आपण ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि जर तुम्ही आजच कार्ड काढण्यासाठी अप्लाय केलं नाही तर तुम्हाला तुमची सवलत पुढच्या महिन्यापासून मिळणार नाही. कार्ड कसं काम करतं, हे कार्ड तुम्हाला कंडक्टरकडे द्यायचं आहे. हे कार्ड त्या मशीनवरती टॅप केलं जाईल आणि तुमची जी काही सवलत ऑटोमॅटिक असणार आहे ती त्या कार्डमधून कट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी घेण्याचं काहीच कारण नाही. आता आपण बोलूया सर्वात महत्त्वाचा भाग. तो भाग म्हणजे धोका नेमका कुठे आहे. मित्रांनो, हाच या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात लक्ष देण्यासारखा हा भाग आहे. त्यामुळे लक्षपूर्वक नक्की ऐका. या कार्डमध्ये पिन नसल्यामुळे म्हणजेच कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नसल्यामुळे जर हे कार्ड कोणत्याही अयोग्य व्यक्तीच्या हातामध्ये लागलं तर तो व्यक्ती ह्या कार्डचा गैरवापर करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही कार्ड कुठेही विसरू नका. विशेष करून घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना सल्ला द्या. योग्य ठिकाणी हे कार्ड त्यांना ठेवायला सांगा. त्यांना सांगा की पर्समध्ये किंवा बॅगमध्ये हे कार्ड ठेवा, जेणेकरून त्यांचं कार्ड कोणत्याही प्रकारे कुठेही हरवणार नाही. त्याचबरोबर त्यांना हे देखील सांगा की या कार्डमध्ये 5,000, 10,000 अशी रक्कम ठेवू नका. जर तुम्ही जास्तीत जास्त प्रवास करत असाल तर 500 रुपये भरा आणि जर कमी प्रवास करत असाल तर 100 नाही तर 200 रुपये भरा. जास्त पैसे भरला आणि जर तुमचे कार्ड हरवले तर त्या ठिकाणी तुम्हाला मोठा तोटा होणार आहे. त्याचबरोबर हे कार्ड जर हरवले तर काय करायचं. जर समजा तुम्ही ST मध्ये हे कार्ड विसरलात तर तुम्हाला पहिल्यांदा जवळच्या ST डेपोमध्ये जायचं आहे तुम्ही आणि त्या ठिकाणी जो काही डेपो मॅनेजर असेल त्याला सांगायचं की माझं कार्ड या ठिकाणी हरवलेलं आहे व तुमचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी सांगायचा. हे कार्ड तुमचं ब्लॉक केलं जाईल आणि तुमच्या कार्डमधील पैसे सुरक्षित राहतील. आता अनेक जण अशा चुका करणार आहेत की कार्ड हरवणे, त्याचबरोबर कार्ड चोरीला जाणे. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती आत्ताच नोंद करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, पाहुण्यांना आणि शेजाऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुक ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ मिळेल. त्याचबरोबर कार्ड सुरक्षित कसे ठेवाल. नंबर 1, मर्यादित रक्कम भरा. नंबर 2, कार्ड नेहमी ठराविक जागी ठेवा. नंबर 3, SMS अलर्ट चालू ठेवा. त्याचबरोबर नंबर 4, कार्ड हरवल्यास तात्काळ कळवा. नंबर 5, बॅलन्स वेळोवेळी तपासा. अनेक जणांच्या मनात प्रश्न असा आहे की या कार्डमधला बॅलन्स कसा तपासायचा. तर या कार्डमधील जर तुम्हाला बॅलन्स तपासायचा असेल तर तुम्ही बसमध्ये चढल्यानंतर किंवा ST डेपोवर गेल्यानंतर त्या ठिकाणी कंडक्टरच्या हातात हे कार्ड देऊन त्यांना फक्त असं म्हणायचं की या कार्डमध्ये किती रिचार्ज आहे ते तपासा आणि जर त्या ठिकाणी रिचार्ज संपला असेल तर कंडक्टरकडून रिचार्ज करून घ्या. मंडळी, ही माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे या माहितीला हलक्यात घेऊ नका. त्याचबरोबर तुमच्या घरातील आई, वडील, आजी, आजोबा, महिला, विद्यार्थी किंवा इतर कोणाकडे NCMC कार्ड असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा. हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.